मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघात सध्या एका महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पाचोरा आणि भडगाव हे तालुके प्रस्तावित 40 गाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाला पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवत आमदारकी पणाला लागली तरी चालेल, पण मतदारसंघावर अन्याय होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा दिलाय. आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की 40 गावला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मिळण्यास त्यांना कोणताही विरोध नाही. मात्र पाचोरा आणि भडगाव हे तालुके त्या कार्यालयाशी जोडल्यास स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल. सध्या जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हा न्यायालय आणि इतर महत्त्वाची सरकारी कार्यालये असल्यामुळे नागरिकांना अनेक कामे एकाच ठिकाणी होतात. पण हा बदल झाल्यास शेतकरी, व्यापारी, वकील आणि सर्वसामान्य नागरिकांना अतिरिक्त प्रवास, जास्त खर्च आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागेल, असा त्यांचा दावा आहे. यापूर्वीही या प्रस्तावाबाबत विभागीय आयुक्त, महसूल मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र आता पुन्हा हा विषय पुढे आल्याने मतदारसंघात नाराजी वाढल्याचे आमदारांनी सांगितले. या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार असून त्यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबवली जाणार आहे. याशिवाय गरज पडल्यास जन आंदोलन, रस्ता रोको आणि जेल भरो आंदोलन करण्याचाही इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे हा प्रशासकीय निर्णय आता राजकीय आणि जन आंदोलनाच्या दिशेने जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचोरा भडगाव हे तालुके अखेर जळगावशीच कायम राहणार की 40 गावशी जोडले जाणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पाचोरा भडगाव हे तालुके जळगावशी जोडलेले राहायला हवे की 40 गावला अपर जिल्हाधिकारी कार्यालय देण्यात यावं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.